म्हणजे मला जेव्हा मुलगा बघायला येईल तेव्हा मी ती वय घेऊनच बसणार आहे. बघ बाबा माझ्या एवढ्या एवढ्या अपेक्षा आहे, मग असं सांगाल त्याला. या. तिकडच बोललो असतो ना, इथं यायची काय गरज होती. हो म्हटलं जरा एकांतात बोलावं. तर माझ्या ना थोड्याशा अपेक्षा आहे, म्हणजे जास्त काही नाही, आपल्या एक 8-10 अपेक्षा असतील फक्त. कोणत्या? म्हणजे हेच की आपलं घर कसं असं बंगला असला पाहिजे, म्हणजे 2 मजली बंगला असला पाहिजे. आता बंगला म्हणलं तर घरापुढे गाडी येतेच, 4 चाकी गाडी असली पाहिजे. आणि कोणती? थार पाहिजे. मला ती थार लय आवडते. हा, आणि ती 2 व्हीलर पण पाहिजे, ती KTM नाही का, ती पण पाहिजे. म्हणजे कधीतरी कसं फिरायला भेटतं नाही का. हा, आणि कधीतरी फिरायला पण जाता येतं, आणि कसं पिक्चरला पण नेलं पाहिजे. 2 दिवसाला तरी पिक्चरला आपण गेलो पाहिजे. घर 2 दिवसाला? हा, मग आणि पिक्चरला गेलं का मस्त पिझ्झा बर्गर ते पण दिसाड पाहिजे ना, पिझ्झा बर्गर असलं पाहिजे. आणि कसं महिन्यातून ना असं लांब कुठेतरी जायचं, आउट ऑफ कंट्रीला जायचं. आउट ऑफ कंट्री? हा, मग जसं की मला पॅरिसला जायला आवडतं है ना. हा, प्लेन मध्ये बसून जायचं मस्त, पॅरिस बिरिस असं महिन्यातून असं हिंडायला मला खूप आवडतं. माझ्या अशा इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने पण त्या पूर्ण केल्या पाहिजे. परत ना दर शनिवारचं ना असं पिक्चरला जायचं. पिक्चरला तर दिवसात जायचं म्हणा, पण असं लांब जायचं जरा, गोवा तिकडं. गोव्याला जायची माझी अपेक्षा आहे. गोव्याला जायचं एवढीच अपेक्षा. आणि हा, अजून आपण ना लग्न झालं ना, तुमच्या आईला वडिलांना नाही आपल्यासोबत ठेवायचं, आपण दोघांनीच मस्त राहायचं. म्हणजे कसं राजा सारखं आपण दोघंच राहणार. आणि हा, अजून एक सांगायचं राहिलं, ती ना लग्न झालं नंतर ना ती मोल करून ठेवायची बरं घरी, कारण ते काम बिम नाही करणार काही, कारण मी राणी राहीन ना आणि तुम्ही राजा. म्हणलं मग कशाला मी काम करीन, सगळं काय ना ते बायांनाच लावून द्यायचं कामाला, है की नाही. हा, परत आणि पैसे ते पेमेंट तुमचं 2-2.5 लाख असं ना महिन्याला. कारण बघा, आपण आता एवढं सगळं करणार म्हणल्यावर पैसे तर तेवढे लागतीलच ना, है की नाही. तसं पण मी एकटीने जाणार बरं फिरायला, तुम्हाला पण यावं लागेल माझ्यासोबत. मी एकटी कुठं बाई फिरू, मला तर काही माहित नाही एवढं अजून, है की नाही. ही कोण मैत्रीण? अपेक्षा नाव आहे तिचं. अपेक्षा? हा, चांगली. आम्ही दोघे सोबतच राहतो लहानपणापासून, सोबतच. तिला पण येणार आहे पाहिलं आता पाहुणे. हा, उद्याच येणार आहे. आमचं तसं ठरलंच होतं की करायचं ना, दोघींना सोबतच लग्न करायचं. आणि आमच्या नवऱ्याकडच्या अपेक्षा पण अशाच आहे. म्हणजे तुम्ही काही विसरले का? नाही, ओके. हा, तुझ्या काय काय अपेक्षा? माझ्या तर भरपूर अपेक्षा आहेत. मला कधी कधी ध्यानात राहत नाही ना, म्हणून तर मी वय केलेली आहे. जसं मला रोज आठवतं ना, मी लगेच वय घेते. म्हणजे मला जेव्हा मुलगा बघायला येईल तेव्हा मी ती वय घेऊनच बसणार आहे. बघ बाबा माझ्या एवढ्या एवढ्या अपेक्षा आहे, मग असं सांगाल त्याला. मी नाही केली वय, कारण माझ्या सगळं लक्षात राहतं काय काय म्हणायचं ते. हा, माझ्या लक्षात नाही ना राहत. म्हणजे मुलगा बघायला आला सगळं विसरून जाते मी, म्हणून मी वय केलेली आहे. अच्छा, चांगले छोट्या अपेक्षा आहे तुमच्या. लई नाही आपल्या बाकीच्या. लई नाही, बरोबर. मुलाला किती पगार पाहिजे? 2-2.5 लाख बस. 2-2.5 लाख? 1 लाख रुपये आपला खर्चच होईल महिन्याचा, आणि मग बाकीचे राहिलेले उरलेले ते बँकेत नको. बरं. तुमचे वडील काय करता? वीटभट्टीवर कामाला. वीटभट्टीवर? पगार किती त्यांना? काही नाही, जास्त काही नाही, कारण महिन्याला नाही होत ना, आठवड्यालाच होतो. मग बाजाराच्या दिवशीच 1600-1700 असं. अच्छा. आणि भाऊ काय करतो? भाऊ आहे MIDC. त्याला किती पगार आहे? 7,000. 7,000. तुझे पप्पा काय करता? माझे वडील गवंडी मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात. गवंडी काम. त्यांनाही चांगला पगार असेल नाही का? हो. घर स्वतःच आहे ना? नाही, भाड्याचं. भाड्याचं आहे? आता पप्पा वीटभट्टीवर म्हणल्यावर तुमच्याकडे ट्रक बी असायला पाहिजे मग. नाही, ट्रक नाही, सायकलीवरच जाते. सायकलवरच जाते? घ्यायची आम्हाला गाडी, पण मग ते हप्त्याला मागे ना. बरोबर. म्हणलं नको घे. शेवटचा पिक्चर कोणता पाहिला होता? शेवटचा पिक्चर आम्ही 10वीला होतो ना, तेव्हा पाहिला होता. 10वीला होते? आणि पिझ्झा बर्गर कधी खाल्ला होता? तेव्हाच खाल्ला होता. तेव्हाच खाल्लं होतं. आपल्याला आठवड्याला फिरायला जायचं नाही का, आणि महिन्यातून एकदा पॅरिसला जायचं. शेवटचं कुठे गेले होते फिरायला? येडायच्या जत्रेला गेलो होतो ना. हा, जत्रेला गेलो होतो. जत्रेला गेले होते शेजारच्याच गावात. हां, आपण शेजारच्या गावाच्या पुढे गेलो नाही, आपल्याला पॅरिसला फिरायला जायचं महिन्याला. या तुमच्या अशा अपेक्षांमुळेच आहे ना आजकाल लग्न होत नाही, आणि आई बापाला वाटतं मुलगाच पसंत पडत नाही. कळलं का? आपला भाऊ MIDCत जातो, आपला बाप वीटभट्टीवर काम करतो, गवंडी म्हणून काम करतो, ना आपल्याला मुलगा पाहिजे 2 लाख रुपये पगारवाला, ना आपल्या भावाला पगार किती? 5,000 रुपये. वा रे वा, तुमच्या अपेक्षा. या अशा तुमच्या अपेक्षांमुळेच ना पोरं स्वतः जगायचं सोडून देतात. का? तर मुलींच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि ही फक्त माझ्यावरच वेळ नाही आली,
तुझ्या भावाला सुद्धा 5,000 रुपये पगार असून ना त्याला पण कुठंतरी वाटत असेल का मी जेव्हा मुलगी बघायला जाईल तर मला पण मुलगी असेच प्रश्न विचारेल का. त्याच्यामुळे ना स्वतःच्या लग्नाचा विचार करण्यासोबत ना स्वतःच्या भावाच्या लग्नाचा पण विचार केला पाहिजे. अरे पैसा प्रॉपर्टी काय आयुष्यभर पुरत नाही. आयुष्यभर कामात येते ती एकमेकांची साथ. एकमेकाच्या सुखदुःखात उभं राहायला पाहिजे. आल्यापासून मला विचारलं का तुम्हाला काय आवडतं, तुम्ही काय खाता, तुम्हाला काय पाहिजे, ते दिलं सोडून मी तुमच्यासाठी काय बनवू असं विचारायला पाहिजे होतं. लग्नानंतर आपण कसं संसार करणार, आपल्या मुलाबाळांचं भविष्य काय असणार ते दिलं सोडून. चालू केलं स्वतःच्या अपेक्षा. वा रे वा. तुमच्या वडिलांचं वय काय? 54. तुमच्या वडिलांना 54व्या वर्षापर्यंत स्वतःचं घर नाही घेता आलं, गाडी घेता नाही आली, साधी 2 व्हीलर नाही घेता आली, आणि त्या सगळ्या अपेक्षा तुम्ही 24-25 वर्षाच्या मुलाकडून करताय. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्हाला चांगला एक निर्व्यसनी मुलगा नको आहे, त्याच्यासोबत चांगला सुखाचा संसार नाही करायचा आहे. तुम्हाला संसार करायचा आहे मनासोबत नाही, फक्त प्रॉपर्टीसोबत पैशासोबत करायचं आहे. आणि असा प्रॉपर्टीवाला पैशावाला नवरा तुम्हाला मिळेल पण तुम्ही ना त्याच्यासोबत आहे ना 2 वर्षापेक्षा जास्त दिवस संसार नाही करू शकत. आता तू काय नाकारते मला, मीच तुला नाकारतोय. मी अशा मुलीच्या शोधात आहे आता जी मला आहे त्या परिस्थितीत स्वीकार करेल, माझ्यासोबत संसार करेल, माझ्या सुखदुःखात उभी राहील. अशी मुलगी नको आहे मला की जी माझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करेल.